मरोदय मला म्हणून लागला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्तच गेली. इतके अनर्थ एका विद्येने केले. 1847 ते वर्ष नॉर्मल स्कूलची परीक्षा आम्ही पास झालो आणि आमच्या शेटची ती 1848 मध्ये पिढ्याच्या वडात मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. सुरुवातीला त्यांना साथ मिळाली ती विष्णुबंध त्यांची, पण समाजाच्या जाचाला पुन्हा त्यांनी सुद्धा माघार घेतली. स्त्रियांच्या शिक्षणाने कुठे समाजाचं भलं झालेलं आहे काय? स्त्रियांना कुठे शिक्षणाचा अधिकार आहे काय? धर्मभाला कुठल्या तरी हिंदू स्त्रीने उंबारठा ओलांडला आहे काय? अशी मुक्ताकडे उधळली जाऊ लागली. पण आम्ही समजलो नाही. जसा आम्ही पुढे येऊन आमचा समुदाय ज्योतिबांना म्हणून दाखवला आणि त्यांना सांगितलं उद्यापासून आम्ही करून हे काय. जसं आम्ही उंबरठा ओलांडला तशीच मुक्ताकडे पुन्हा आमच्याकडे येऊ लागली. ही बघा मळ्याची बायको कशी स्त्री शिक्षणाचा आव आणते आहे. अरे ते थापायच्या तोंडावर. मी तर म्हणतो पाड खाऊ तुमका, नाहीतर विष्टा तरी टाका. दळबद्री ती दळबद्री त्यांचे ते शब्द नुसतं शब्द नव्हते. त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत केल्या. शेणाचा मारा आमच्यावर आला. आम्ही आपण घाबरत, पण आमचं मन आम्हाला म्हणत होतं सावित्री उठ, साथ दे ज्योतिबा. आज जर का तू थांबलीस तर हे लोक तुला पळकुटी म्हणतील. 2 पातळं घेऊन निघालो. दुसऱ्या दिवशी चालायला लागलो शाळेकडे. आला एक पण थांबून ब्राह्मण रस्त्यात. थोडी हिंमत केली, ठरला असा आणि अशी लावली त्याच्या कान शिवणीत. चांगला बजावून सांगितला, आज तर फक्त गाल लाल केला. उद्या जर का रस्त्यात आला ना तर तुझ्या रक्ताने हा रस्ता लाल करणार. थोडी हिंमत जायला लागलो आम्ही शाळेत आणि आम्ही साथ दिली आमच्या ज्योतिबांना. त्यांनी शिक्षणाची ज्योत लावली, ती पेटवत ठेवण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही सगळेजण शिक्षण क्षेत्रातले. तुम्हाला सांगायला आलो 3 जानेवारीला पुन्हा आमची जयंती तुम्ही साजरी करा. आमच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या अशा साजऱ्या करून आम्हाला समाधान मिळायचं नाही. तर मी एक आम्हाला वचन द्या की प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे, शिकून मोठी झाली पाहिजे आणि तरच आमची जयंती पुण्यतिथी साजरी होईल. कराल ना तुम्ही सगळे आमच्यासाठी हे? आणि जर तुम्ही कराल तर आम्ही संतुष्ट होऊ.